नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवणार आहे राहिलेल्या ब्रेडपासून बर्फी। त्यासाठी ब्रेड, खोबऱ्याचा खीस, बदाम, वेलदोडे, मिल्क पावडर आणि साखर घेणार आहे। अशा प्रकारे ब्रेडच्या कलरचे कट काढून त्याचे तुकडे करून आता ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये वेलदोडे, बदाम आणि मिल्क पावडर घालून त्याचे चांगले मिश्रण करून घ्यावे। आता त्यामध्ये खोबऱ्याचा खीस आणि आता हे मिश्रण त्यात एकत्र करून त्यामध्ये फक्त 2 ते 3 चमचे पाणी किंवा दूध घालून चांगले मिक्स करून घ्यायचे। आता हे चांगलं मळून झालेलं आहे। आता तुम्हाला जर त्यात कलर करायचा असेल तर तुम्ही कलर ही टाकू शकता। आता एका डब्याला थोडंसं तेल लावून घेऊया। आता हे मिश्रण त्यामध्ये चांगलं सेट करून ठेवायचं। आता हे फ्रीज मध्ये एक अर्धा तास चांगलं सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं। आता आपली बर्फी तयार झालेली आहे। आता ती कट करून घ्यावी।